आता बातमी विधानसभेची। विरोधकांचे आरोप राजकीय हेतूने प्रेरित असून कोणाच्याही टीकेमुळे विकसित महाराष्ट्राचं उद्दिष्ट घेऊन सुरू असलेली वाटचाल थांबणार नाही असा निर्धार व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत विरोधकांना सडेतोड उत्तर दिलं। महायुती सरकार केवळ तात्कालिक राजकारण न करता विकसित महाराष्ट्र 2047 हे दूरगामी ध्येय डोळ्यांसमोर ठेवून काम करत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले। भविष्यातली जी काही महाराष्ट्राची वाटचाल आहे यामध्ये रोजगार निर्मिती करता एक इंजिन म्हणून आपण मुंबईचा वापर करतो, पण केवळ मुंबईपुरतं नाही तर आता पुणे असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, नागपूर असेल, अगदी गडचिरोलीपर्यंत हे ग्रोथ इंजिन आपण त्या ठिकाणी नेलेलं आहे। तेव्हा मला विश्वास आहे की निश्चितपणे ज्या काही आपल्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा आपण पूर्ण करू। मी या निमित्ताने एवढंच सांगतो की हे जे सरकार आहे या सरकारला विकासामध्ये रुची आहे। या सरकारला सर्वसामान्य माणसाला घर मिळालं पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे। त्यामुळे कोणी किती टीका केली आम्ही टीकेला उत्तर देऊ, टीका ऐकून घेऊ, पण आमच्या कामावर त्याचा परिणाम होऊ देत नाही। आमचं काम हे सुरूच राहील। राज्यात झालेली अतिवृष्टी आणि त्यामुळे झालेलं नुकसान या संदर्भामध्ये गेले 2 दिवस विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर आणि त्यासोबतच विरोधकांनी मुंबई परिसरातील विविध प्रश्नांवर उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला मुख्यमंत्र्यांनी एकत्रित उत्तर दिलं। मिसिंग लिंकच्या प्रवेशद्वाराजवळ दरड कोसळल्यामुळे विरोधकांनी टीका केली, मात्र 18 तासातच वाहतूक पूर्ववत करण्यात आली असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। ऐसे कुछ भाड़े के टट्टे इस मिसिंग लिंक के बारे में भी पैसा ले लेकर सोशल मीडिया पर लिख रहे थे, उनको भी कह देना चाहता हूं, अगर महाराष्ट्र का अपमान करोगे छोड़ूंगा नहीं। या घटनेने देखील आपल्याला काही गोष्टी शिकवल्या की पाण्याचा प्रवाह कसा बदलू शकतो, दरड कशी कोसळू शकते, आणि म्हणून पुन्हा IITच्या एक्सपर्ट्सशी आपण चर्चा केली। त्यांनी आपल्याला अजून काही ठिकाणी वायर मेश लावली पाहिजे, कुठून दरड कोसळू शकते असे आता नवीन आराखडा एक दिलेला आहे, तोही आपण करू, म्हणजे पुढच्या वेळेस कदाचित अशा प्रकारची घटना होणार नाही। मुंबईमध्ये अतिवृष्टीमुळे सातत्याने होणारा पाणी संचय आणि जलभराव लक्षात घेता मुंबईत 350 अशी ठिकाणं शोधून काढण्यात आली आहेत ज्यामध्ये सातत्याने पाणी साठतं आणि वाहतुकीवर तसंच जनजीवनावर त्याचा विपरीत परिणाम होतो। मुंबईतील या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी सुमारे 13,000 कोटी रुपयांची एक योजना तयार करण्यात आली असून ती केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली। मुंबई महानगरपालिका क्षेत्रात असंख्य विकासाची कामं सुरू असून मुंबई महापालिकेत तरीही 78,000 कोटींच्या ठेवी अद्याप शिल्लक आहेत। 2022 साली देखील तितक्याच ठेवी शिल्लक होत्या, फक्त मधल्या काळात कोरोनामुळे काही पैसे आगाऊ घेतल्यामुळे या ठेवी 91,000 कोटींवर गेल्या होत्या असं मुख्यमंत्री म्हणाले। मुंबई महानगर प्रदेशात सध्या 12,26,000 कोटी रुपयांची कामं हाती घेण्यात आली आहेत। त्यातील 6,14,874 कोटींची एकूण कामं विविध स्तरांवर सुरू असून 6,11,000 कोटी रुपयांची कामं नजीकच्या काळात सुरू करण्यात येणार आहेत। यात मुंबई महानगर क्षेत्रात मेट्रो मार्गांचा विस्तार, कोस्टल मार्गांचा विस्तार, दक्षिण मुंबई ते आमणेपर्यंत फ्रीवे मार्ग तयार करणं अशा मोठ्या प्रकल्पांचाही समावेश आहे। त्याखेरीज पालघर जिल्ह्यात कोरे इथं वाढवण बंदराच्या शेजारीच समुद्रातील विमानतळ उभारण्यात येणार असून तो मुंबई प्रदेशातील 3रा विमानतळ असणार आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विविध ठिकाणी मेट्रोचं जाळं उभारण्यात आलं असून त्यातील बहुतांश कामं प्रगतीपथावर आहेत। त्याशिवाय मुंबई प्रदेशात 340 किलोमीटर लांबीची वॉटर मेट्रो सुरू करण्यात येणार असून त्यातून 7 कोटी प्रवासी प्रवास करू शकतील असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि मुंबईचा खऱ्या अर्थाने विकास झाल्याशिवाय देशाच्या आर्थिक उलाढालीमध्ये मोठी भर पडणार नाही हे लक्षात घेऊन सध्या मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांची कामं हाती घेण्यात आली आहेत। त्यामुळे या भागात सर्वात जास्त गुंतवणूक करण्यात येत असून त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली।